बीडपासून जवळच चाकरवाडी हे क्षेत्र आहे जिथे माऊली महाराजांचं मंदिर आहे, समाधीस्थळ आहे आणि तिथे आमुषाला खूप गर्दी असते. तर आज असंच आम्ही बाहेर होतो तर वाटलं की आज आपण चाकरवाडीच्या दर्शनाला जाऊत. माझी मैत्रीण पण होती सोबत. तिला म्हणलं चला आता आपण चाकरवाडीच्या माऊली महाराजांचं दर्शन घेऊन येऊत, म्हणून आम्ही गाडीवरच जायचं ठरवलं. आणि बघा पाऊस पडल्यामुळे एवढं छान हिरवळ वगैरे झालेलं होतं. आणि जाता जाता बघा आपण चाकरवाडीला पोहोचलो त्यावेळेस भजन कीर्तन हे सगळं चालू असतं तिथे. आमुषा असल्यामुळे गर्दी पण खूप होती. पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एवढं छान झालं होतं, खूप छान झालं होतं. आणि इथे प्रसाद वगैरे घेऊन नंतर आम्ही मंदिरामध्ये आलो. हे पाय मंदिर. आता इथे जास्त शूट केलेलं चालत नाही म्हणून आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये खाली गाभाऱ्यामध्ये गेलो. इथे गाभाऱ्यात जाऊन समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. एवढं छान इथे ना आमुषाला गर्दी खूप असते, कारण आसपासचे काही लांबून लांबून पण खूप भाविक भक्त इथे येतात. आज वारीला खूप जण गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती, त्याच्यामुळे आमचं खूप छान आणि निवांत दर्शन झालं. आणि आता आम्ही गाभाऱ्यामध्ये पहा, इथे समाधी स्थळ एवढं सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि इतकं समाधान वाटतं इथे आल्यावर, खूप समाधान वाटतं. इथे आम्ही दर्शन घेतलं. खूप छान पद्धतीने दर्शन झालं आज आमचं, कारण गर्दी जरा कमी होती. तिकडचं दर्शन घेऊन आम्ही आईसाहेबांचं मंदिर आहे, इथे समाधी स्थळ आहे, तर इकडे दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. इकडे पण आलो तर इकडे पण असं भव्य दिव्य असं मंदिर झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही किती छान आहे. मंदिर आहे जे आधी बांधकाम झालेलं आहे त्या मंदिराचं. आणि या साईडला तुम्हाला पाहता येईल. आणि या साईडला पहा, या साईडचं मंदिर आहे ते आईसाहेबांचं मंदिर, आईसाहेबांचं मानलेलं मंदिर आहे. खूप प्रशस्त, खूप मोठं मोठं मंदिर आहे. एवढं छान वाटतं इथे चाकरवाडीला. इथे कीर्तन असतं, दर आमुषाला कीर्तन असतं. आणि इथलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जो प्रसाद वाटला जातो, इथे येणारा प्रत्येक भाविक कोणीही उपाशी पोटी जात नाही. ते प्रसाद हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे आणि त्याच्यामुळे इथे दर्शन करणे आणि तिकडे अन्न छत्र आहे, तिथे जाऊन जेवण करतात सगळेजण आणि मग जातात. बघा इथे पण आहे ना खाली गाभारा आहे बनवलेला, त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असतं. आम्ही इथे मस्तपैकी गाभाऱ्यात गेलो. गर्दी नव्हती त्या दिवशी काहीच, त्याच्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं इथे. आणि वरतीच भजन कीर्तन चालू होतं, त्या भजन कीर्तन पण आम्ही ऐकत बसलो बराच वेळ. तर बघा ना किती छान वाटत होतं. आम्ही ते भजन वगैरे ऐकल्यानंतर असं ठरवलं की आपण प्रसादालय आहे इकडे, तिकडे पण थोडीशी चक्कर मारूयात, कारण खूप दिवसांनी पण आले होते. म्हणलं आता प्रसाद घेऊन जावं, म्हणून आम्ही आता इथून पुढे प्रसादालयाकडे येऊन आम्ही माऊली महाराजांची इकडे गादी आहे, त्या गादीचे दर्शन घ्यायचं ठरवलं. म्हणून इथे आलो तर आम्ही माऊली महाराजांचं दर्शन घ्यायला. इथे काकू भेटल्या, त्यांना आम्ही सविस्तर माहिती द्यायचं सांगितलं, तर त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली. बघा इथे दर्शन घ्यायला किती छान वाटत होतं. माऊली महाराजांचे आशीर्वाद सदैव हे सगळ्यांच्या पाठीशी असतात. काकू तुमचं नाव काय हो? माझं देवकोबाई हरिचंद्र ढाकणे. बरं बरं. राहायला कुठे आहेत तुम्ही? बीडमध्ये स्नेहनगर. अच्छा. आणि किती वर्षापासून माऊली महाराजांची सेवा करताय? याच्यावर पिंपरीला होते तेव्हा आमची, तेव्हा तिकडे वारी चालू होती. तिकडून 330 सालची इथं जसे दादा आले तशी आमची वारी सेवा, म्हणजे आमचा पूर्ण भाव म्हणजे चाकरवाडी तात्यावर, वहिनीवर, दादावर होता, आईवर होता. अच्छा. इथलच्या बद्दल तुम्हाला काय काय सांगता येईल आम्हाला सांगा ना जरा. या माऊली महाराजांबद्दल, आईबद्दल. यांचे मी तुम्हाला खोटं सांगू का? ज्यावेळेस बीडला कीर्तन होतं पहिलं, म्हणजे भगवान प्रतिष्ठान झालं आणि त्यांच्या कीर्तनाला पहिल्याने मी गेले होते बरं का.
आणि कीर्तनाला गेले, घरी मला काही जाऊ देत नव्हते आणि मी कीर्तनाला कशी तरी गेले. पण नंतर तुम्हाला सांगते, अशी माणूस आला, म्हणले ताई चला कीर्तनाला. मग मला कसं तयार झाले, ती स्वतः मला घेऊन गेले. तिथं गेल्याच्या नंतर मला दादाचा अनुभव एवढा सांगते ताई तुम्हाला. मला सगळे म्हणले दादाचं कीर्तन नव्हतं, पण मला 3 तास माऊली कीर्तनाला दिसले होते. बापरे. आणि त्यांनी तुम्हाला एक सांगते, आईचा जो हे अभंग घेतला होता त्यांनी, काय असं म्हणायचे सगळेजण की नाही नाही माऊलीचं कीर्तन नाही. मला असं कसं म्हणता तुम्ही? पण एक माऊली भाग्यवान होती, तिने माझा हात पकडला, म्हणजे ढाकणी बाई आता काही सांगू नका, ही बरोबर तुम्हाला माऊली दिसले म्हणून तुम्ही सांगितलं. म्हणजे मला तेव्हापासून माऊलीचा चमत्कार स्वप्नात यायचे. तुम्हाला सांगते इतकं दिसतं, म्हणजे माझं खूप कल्याण केलं माऊलीने. किती उपकार यांचे मला तुम्हाला सांगते थोडीच वाटते. इथे येणारे इतके भक्त असतात, इतके. आणि तुम्हाला सांगते इतके लांबून लांबून भक्त येते, ते असं उद्धव म्हातारी माणसं सुद्धा लांबून येत. कधी कोणाला अजून एका गाडीला कधी खर्चट बसला नाही. किती वाहन जाम होऊ द्या, एकाला एक घासू द्या, पण लुस्कान नावाची गोष्ट झाली नाही. इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुभवच आला, परत वाढतच. आणि मी तुम्हाला सांगते एवढी सेवाला लोक लावले, कितीतरी वाऱ्या लोकांचे चालू केले. आणि त्याला जसं जसं पटत तसं तसं माझी सेवा वाढतच गेली. आमुष्याला इथे खूप गर्दी असते. आमुष्याला गर्दी. आणि तुम्ही कधी या, रात्री 12 वाजता या, इथं बिगर जेवणाचं कधीच माणूस मागे जाणार. हो, हे तर खूप प्रसिद्ध आहे की इथे आलेलं प्रत्येक जण दर्शन घेऊन. हो, टाइम नाही, इथे टेबल नाही, कधी पण या, तुम्हाला प्रसाद भेटणार. 12 वाजता जरी आले तर तुम्हाला तात्या स्वतःहून सांगणार प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. 24 तास प्रसाद इथे चालू आहे. प्रसाद 24 तास अन्नदान चालू. आणि तुम्हाला सांगते एका माणसाला कुठली फीस नाहीये, काहीच नाही. सेवा म्हणून सगळे लोक काम करतात. आणि ते काम करणारे पण कुणी पण येऊन ज्याला जे वाटेल तरी मला कुणी काही काम करत, असं नाही की मी कसा करू असं लाजायचं नाही. ज्याला काम करावं वाटतं त्यांनी काम करायचं, वाढायचं, कुणी झाडू मारायचं, कुणी काही पंढरपूरला गेला कशी वारीत गेल्या माणसाची कशी विचार बदलते. आणि तुम्हाला सांगते भाऊ आणि बहिणीशिवाय इथं दुसरं नातं नाही. आई आणि वडील 4 नाते इथं, तिसरं चौथं नातं इथं पाच दिसणार. आणि माशी वाढतच चालली. तुम्हाला सांगते एवढी वाढते. पंढरपूर आमचं धाकट, एवढी यात्रा पंढरपूर आयुष्याला भरते. कुणी या कुणी असं जाणार नाही. काका तुम्ही पण गुरुवर्य दादा, आईसाहेब आणि तात्या महाराजांच्या कृपा आशीर्वादानं साखरवाडी येथं 24 घंटे अन्नदान निःशुल्क असतं. आणि इथं कमर्शियल असा कुठलाच भाग नाही, कुठल्या वाहनाला पार्किंगचं म्हणजे खर्च नाही, कुठल्या व्यापाऱ्यांना कुठलं काही हे नाही, काही नाही. आणि जे सेवेकरी इथे येतात ते आपल्या मनातून अगदी पूर्णपणे आणि तनमन धनानं सेवा करतात इथं. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना कुठले चार्जेस वगैरे काही नाही. आणि इथं रिद्धी सिद्धी प्राप्त असल्यामुळं दादांचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे, खूप भक्तांना अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे इथं भक्त स्वतःहून आपल्याला जी सेवा करायची ती सेवा करतात. कारण आम्ही पण खूप ऐकून लहानपणापासून साखरवाडीचं महात्म्य. आणि नाही दादांचे तसे म्हणजे सर्व भक्तांना अनुभव पण आलेले आहेत की म्हणजे प्रत्येक ज्याच्या म्हणजे खूप सेवा प्रामाणिकपणे खूप सेवा इथं करणारी सेवाधारी मंडळी आहे. आणि त्यांना त्यांचे अनुभव आलेत, त्याच्यामुळे इथल्या ह्याच्यात आणखी म्हणजे खूप म्हणजे आलोट अशी गर्दीच आहे आमोशाला. आणि मी सांगतो की दादांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला एक अखंड हरिनाम सप्ताह असतो. आणि त्या सप्त्याच्या रूपानं वटसावित्री पौर्णिमेला मोठा काल्याचा प्रसाद असतो. तर कमीत कमी 150 ते 200 ट्रॅक्टर्सनं तो प्रसाद वाटला जातो. कमीत कमी 6 ते 7 लाख भक्त त्या दिवशी अन्नदानाचा प्रसाद घेतात. खूप मोठी गर्दी असते. तो आता एक 15 दिवसाखालीच तो योग येऊन गेला वटसावित्री पौर्णिमेचा. आणि त्याच्यानंतरची अमावस्या असा भाग आहे. आणि त्याच्यामुळे दादांच्या कृपा आशीर्वादाने अनेक खूप भक्तांचा अनंत कोट कल्याण झालेलं आहे दादांच्या कृपा आशीर्वाद. आणि दादांचा जो ही आहे ते पूर्ण तात्यांनी त्याप्रमाणे चालवलेले आहे. महादेव महाराज तात्यांनी सुद्धा अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि जेवढे दादांच्या ह्याच्यात जेवढी रिद्धी सिद्धी अगदी तेवढंच तात्यामध्ये सुद्धा तेवढेच म्हणजे दादांचा पूर्ण अवतार म्हणजे महादेव महाराज तात्या परिपूर्ण अवतार दादांचा. हो, आम्ही पण खूप ऐकून इथे आलेला प्रत्येकाचं कल्याण होतं, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. आणि आपण नशिबवान आहोत, भाग्यवान, खूप नशिबाने भाग्यवान की आपल्याला याचं दर्शन भेटलं आणि दर्शन भेटतंय. यांची कृपा आपल्या याची देही याची डोळा. आणि यांच्या कृपेने आपल्या जिल्ह्यातील सगळे शेतकरी आता समृद्ध राहू दे.
अशी आपण यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रत्येक भाविकाला सांगू की ज्यांना जमेल त्यांनी चाकरवाडीला नक्की एकदा दर्शनाला या आणि माऊली महाराजांच्या आईचा आशीर्वाद घ्या आणि आपलं आयुष्याचं कल्याण करा. आयुष्याच्या पिढीचं कल्याण करा. असे पण होऊन गेलेत आपल्याकडे की असे माणसं होऊन नाही संत 21व्या शतकातले संतच माणसं. कळायला पाहिजे की मौली महाराज चमत्काराने आता 750 वर्षापूर्वी आपण आळंदीचे माऊली महाराज बघितले का नाही बघितले? ज्ञानेश्वर माऊली महाराज आळंदीचे 700 वर्ष, पण आज बी त्यांची समाधी संजीवन समाधी म्हणून आपण आज प्रत्येक भाविक, तसं की आजच्या पिढीला आपण आहेत, परंतु नंतर आणखी काही वर्षानं हीच पिढी म्हणेल की चाकरवाडीचे माऊली दादा म्हणजे आळंदीचेच माऊली. असं ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर आम्ही परत एकदा प्रसादालयाकडे वळालो, कारण आता तर आमची उत्सुकता अजून वाढली होती, कारण प्रसादालयातलं आम्हाला पूर्ण असं जाणून घ्यायचं होतं की ते एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद बनतो कसा. बघा हे प्रसाद मध्ये सकाळपासून चालतो 12 वाजल्यापासून ते दिवसभर चालू असतो प्रसाद. किती लोक लाखावर येतात म्हणायचे का, थोडे येत नाहीत लोक, लय लांबून येतात लोक. ह्या आपल्या महाराष्ट्रातली सगळी बरेच लोक येतात लांबून येत लोक. काही माप नाही, त्याचं ढिगाणच माप असतं. तेव्हाच नुकतीचा ढिगाणा बघून या, असं त्यात मोबाईल मध्ये न्या. ही तरी काय नाही, ह्याच्या टायमाला तुम्ही या, हे आपलं वडसावित्री पौर्णिमा असते का, आणि त्या टायमाला असं डोक्यात का ढिगाणा 2-3 परत लांब असतो असा. 12 तास तर केवढं असतंय, आणि 100 ट्रॅक्टर असं जीव वाढायला, 100 ट्रॅक्टर वावरात जेव्हा असतंय. लौकिक वाटेल तुम्हाला, लाखांशी माणसं जी येतात तितकी जेवतात, किती जातात किती. आता असं तर दिवसभर चालूच आहे, बंद नाही. ती उडूस तर पुढलं मागचं शिजवाय चालू असते 12 महिने कंटिन्यू. म्हणजे रोज जर तुम्ही आलाय जेवायचं तरी कोणाला जेवायला नाही असं नाही कधीच. प्रसाद शिल्लकच आहे सारखा. नंतर आम्ही ना आतमध्ये गेलो की जिथे पोळी वगैरे बनवतात, पोळी भाकरी वगैरे बनवतात. तर पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या कढया वगैरे होत्या आणि खूप लेडीज, खूप बायका इथे होत्या, ज्या काही पुऱ्या तळत होत्या, लाटत होत्या, काही भाकरी करत होत्या. आणि त्याच्यामुळे आम्हाला अजून एवढं उत्सुकता वाढली ना की काय हे कंटिन्यू जर चालू असेल तर किती आश्चर्य आहे. आणि विशेष म्हणजे ह्या कोणताही कामगार वर्ग जे इथे मेहनत करतात ते कुठल्याही प्रकारचा पगार घेत नाहीत. इथे पैसा कुणीही घेत नाही. प्रत्येकजण आपल्या इच्छेने इथे ना सगळी हेल्प करतो, सगळी मदत करतात. सगळेजण मिळून आपलं जसं काही हे घर आहे आणि येणारे भक्त सगळे आपले पाहुणे आहेत, या हिशोबाने सगळे या भावनेनेच सगळा प्रसाद हा तयार केला जातो. हे जगातलं खूप मोठं आश्चर्य आहे. जगातलं किती आश्चर्य आहे की इथे अशा मॉडर्न सुविधा पण काहीच नाही आहे. सगळं पहा तुम्ही, मॉडर्न सुविधांची गरजच वाटली नाही इथे प्रत्येकाला, कारण यांच्या मनातला भाव हा दैवी भाव आहे. इथे दैवी शक्ती पूर्ण वास करते. रिद्धिसिद्धी प्राप्त असल्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. हा बघा 24 तास चालू असणारा स्वयंपाकगृह आहे. इथे मोठे मोठे इथे चुली मांडलेले आहेत, लाकडे ठेवलेले आहेत. एवढ्या आणि सगळ्या बायका असं खुश होऊन इथे स्वयंपाक बनवत आहे. पहा इथे तुम्हाला प्रोफेशनल असं काही नाही, कारण जिथे भाव आहे तिथे प्रोफेशनलपणा नाही. आपण बाहेर जर कुठे मंदिरात गेलो तर पार्किंग सहित आपल्याला पावत्या फाडाव्या लागतात. कुठे कुठे मंदिरात प्रसादालयाला पण पावत्या फाडाव्या लागतात. तिथे तसं काहीच नाही आहे, काहीच. मग बघा तुम्ही, हे जगातलं कितवं आश्चर्य आहे की एवढे लोक मिळून मिसळून भाविक भक्तांसाठी हा प्रसाद तयार करतायत. आणि तेवढ्याच अशा मी म्हणते मनातून सगळं जे इथे सिस्टीम चालतं ते प्रत्येकजण आपलं घर म्हणून हे सिस्टीम चालवत आहे. यानंतर आम्ही इथे सगळ्या ज्या महिला काम करत होत्या त्यांच्याशी सगळ्यांचा संवाद साधला.
आम्ही रोजचे 10-15 क्विंटल. कंटिन्यू प्रसाद चालू असतो म्हणतात ना. 12 महिने प्रसाद चालू असतो. मग या सगळ्या जणी जो हे पुऱ्या तयार करतात ते दिवसभर चालू असतात. दिवसभर चालू करतात म्हणजे आदल्या दिवशी, अमावस्येच्या आदल्या दिवशी आम्ही 2 दिवसापासून 8-9 वाजल्यापासून रात्रीचं चालू असतं 2 वाजेपर्यंत, सकाळपासून ते आज 12 वाजेपर्यंत. अच्छा, तर तुमच्या सगळ्यांना कसं वाटतं बरं इथं सगळं एवढा प्रशस्त म्हणजे असं भोजन पण इथं कंटिन्यू एवढं मोठ्या प्रमाणात भोजन आहे सगळ्यांना, म्हणजे अन्नदान होतं इथं एवढ्या प्रमाणात. ते खूप नशीबवान लोकांना भेटतं की अन्न तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणं. एक दैवी कृपाच म्हणायची आपण, की दैवी कृपा आणि आपल्या हाताने आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. किती जणी असतात तुम्ही रोज इथे हेल्प करायला? 15-20 जण कंटिन्यू आणि मुलं असतात 10-15. अच्छा, तर तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय सांगा बरं. भारी वाटतं ना कारण हे खूप मोठं काम आहे ना. कारण आम्ही जर घरी 4 लोकांचा स्वयंपाक केला तरी आम्हाला कंटाळा येतो 4 जणांचा स्वयंपाक करायला. पण इथं पाहिलं आम्ही की एवढे लोक असे कंटिन्यू जेवण करतायत. आणि आपल्या म्हणजे गावातल्याकडचं इथं वातावरण आहे. इथं काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण नाहीये, इथे काहीच नाही. पण आपल्या लोकांचे मन एवढे भारी आहे, ऊर्जा तयार होतीये की विदाऊट जे म्हणतो ना आपल्याला की आपल्या मनात जर इच्छा असेल तर टेक्नॉलॉजीची काहीच गरज नाहीये. हे आपल्याला सगळं वातावरणच असं झालंय की तुम्ही स्वखुशीने काहीच असं नाहीये की एवढे मोठे किचनचे भांडच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, असं काहीच नाहीये. तर मला वाटतं मित्रांनो इकडे बघा ना, सगळं आमच्या गावच्या वातावरणासारखं. इकडे ते लाकडं आहेत, इकडे कढया आहेत आणि इकडे सगळे आमच्या मावशी आज्या किती छान पैकी आहे ना, मनापासून अशा पुऱ्या तळतायत. इथं नाही असं राजवाड्यासारखं काही नाही आणि मोठे भांडे किंवा एकदम असं दिखाऊपणा काहीच नाहीये इथे. आणि इथे या लोकांची मन पहा की किती जण जरी आले तरी यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा तुम्ही की हसून लोकांचं कसं स्वागत करतायत. आणि किती लोक येऊ द्या, इथे अन्नपूर्णेचा वास कुठे असेल तर साखरवाडीमध्ये आहे असं म्हणणं बरोबर ठरेल. काय म्हणताय तुम्ही सगळे? आम्हाला एकदम आनंद वाटतो, इथं प्रसन्न वाटतं, एकदम टेन्शन फ्री राहतो आम्ही सगळे. टेन्शन फ्री काम करण्याचा आणखी उत्साह येतो. आता आम्हाला 2 दिवस कसा थकवा नाही, काही नाही, आम्हाला काहीच नाही. खरंच ना, नशीबवान आहात. काहीच थकवा येत नाही, कसलाच नाही, उलट जोश येतो. खरंच तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही एवढं सगळं असं बनवून लोकांपर्यंत. आणि इथे किती लांब लोक येतात की असं नाही इथे की गरीब आला श्रीमंत आला नाही, इथे भेदभाव कसलाच नाही. निवांत बसले सगळ्यांना म्हणत नाही की आम्हाला नाही. त्याला दुसरं पात्र हेच आहे. तुम्ही इथे सारखं आहे देवाच्या दारात. आणि खरंच खूप कौतुकास्पद आहे. इथे कुणीही साखरवाडीला ज्यांना तुम्हाला यायची इच्छा आहे त्यांनी फक्त एकदा इथे येऊन पाहायचं की माणुसकी पण काय आहे आणि दैवी ताकद काय आहे, अन्नपूर्णेची ताकद काय आहे हे जर पाहिजे असेल तर नक्की साखरवाडीला भेट द्या. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही बीडच्या जवळ आहे, साखरवाडीच्या जवळ आहे आणि आम्हाला इथे दैवी चमत्काराचं स्थान आमच्या इथे जवळ आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप नशीबवान आहोत, आम्ही भाग्यवान आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आहोत की जे हात असे सरळ हाताने कार्यरत आहेत. हे हात बघा सगळे कसे कार्यरत आहेत, सगळ्यांनी किती सगळ्या खुश आहेत ना, सगळ्या यानंतर आहे ना तिथे साईडलाच आहे आजी आहे ना भाकरी करत बसल्या होत्या आणि त्या पाहत होत्या मी काय बोलते पलीकडे. त्यांना असं वाटत होतं की मी त्यांच्या जवळ का जात नाही, त्याच्यामुळे त्या रागवल्या होत्या बऱ्याचशा माझ्यावर, अशा बघत होत्या खुन्नसनी. पण मला जायचंच होतं त्यांच्याकडे कारण त्या एवढ्या छान सुंदर भाकरी करत होत्या ना, खूप भारी भाकरी करत होत्या. आणि चुलीवरच्या भाकरी ह्या सगळ्या आपल्या फेवरेट असतात म्हणून मी तर स्पेशली आजीकडे गेले. आजीला विचारलं बऱ्याचसं काही तर त्यांनी खूप छान उत्तरं दिले. आता सकाळपासून चुलीवरच आहेत बाई. तुम्हाला भाकरी शिकायच्यात का? हे बघा आता एकदम भाकरी कशा पद्धतीने बनवली जाते एक्सपर्ट कुक आहेत बघा आमचे शेफ, एक्सपर्ट शेफ.
आजीनी बघा हातामध्ये बांगड्या पण एवढ्या सुंदर भरल्या होत्या, एवढ्या जास्त बांगड्या, बापरे किती छान वाटत होत्या त्या बांगड्या. आणि त्या बांगड्यांनी भरलेले हात असे भाकरी करतायत, खूप छान वाटत होतं. त्यानंतर पण बाबा आजीनी आमच्यासोबत अशा खूप गप्पा मारल्या, खूप छान गप्पा मारल्या. आणि बघा आता आहे ना त्यांनी असे केलेले भाकरी किती छान वाटत होते, जे नेत होते ना भाकरी, किती हसत होते. आजी खूप खुश झाले होते, खूप खुश झाले होते. याच्यानंतर बघा इकडे पोळ्या तयार होत होत्या चुलीवरच. तर आम्ही इकडे पोळ्या कशा बनवतात ह्या ताई बघायला आलोत, कारण या खूप पोळ्या बनवत होत्या दिवसभराच्या. तर ह्यांना विचारलं किती पोळ्या बनवतात ताई तुम्ही, तर त्या म्हणल्या आम्हाला शेकडो पोळ्या बनवाव्या लागतात, खूप साऱ्या कंटिन्यू पोळ्या बनवाव्या लागतात. आणि किती फास्ट बनवत होत्या या ताई, हसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा जाणवत नव्हता, काहीच नव्हता, एकदम स्माईल करून त्या पोळ्या बनवत होत्या. आणि पहा आता तुम्ही, एवढ्या फास्ट त्या पोळ्या बनवत होत्या ना, खूप फास्ट पोळ्या बनवत होत्या. कसले स्पीड होते यांचं पोळ्यांना, खूप स्पीड होतं. आम्हाला खूप आवडलं या सगळ्यांना भेटून, कारण ह्यांच्या स्वयंपाक करायची पद्धत आम्हाला एवढी आवडली सगळ्यांची. आणि मेन म्हणजे येणारे इतकेच लोक येणार आहेत का, तितकेच येणार आहेत का, असा काहीच हिशोबच नव्हता इथे की किती लोक येणार आहे आणि किती स्वयंपाक बनवावं लागणार आहे. जितके पण लोक येतील तितक्या लोकांचा स्वयंपाक करायची ह्या सगळ्यांची तयारी होत होती. आम्हाला तरी असं थोडासा धूर वगैरे जाणवत होता डोळ्यांना, कारण आम्हाला कसलीच सवय नव्हती. पण हे बघा ना, यांच्याकडे पाहून आम्हाला खूप कौतुक वाटत होतं. आणि आता इथे पोळ्या बनवायची मशीन पण आहे वाटतं, तर त्या मशीनकडे आम्हाला चला म्हणले सगळेजण, आपण मशीन वगैरे पाहूयात. तर म्हणलं चला आपण अजून इथे काय सुविधा आहेत ते पाहूयात. मशीन पण आहे आणि पुरी बनवण्यासाठी लाट्या बनवतात. स्पेशल काम करतात तेल टाकल्यामुळं ते असे चिटकत नाही, काही नाही, पुरी काळी पडत नाही तेलामुळं, पुरी चांगलं. फक्त पीठ तयार करून त्याच्यात टाकायचं, ऑटोमॅटिक लाटा बनून खाली येतात. पुरीच आहे ती छानपैकी एकसारखे या मशीनमध्ये पीठ टाकल्यावर एकसारख्या अशा लाट्या पडत होत्या. थोडंसं तेल लावल्यामुळे त्या चिटकतही नव्हत्या आणि एक सेम सगळ्या लाट्या ह्या पडत होत्या. आणि काम पण एवढं फास्ट होत होतं यांचं, खूप फास्ट होत होतं. यानंतर ज्याच्यामध्ये पूर्ण पोळी लाटून भाजून मशीन अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मशीन होती, खूप छान मशीन होती. कारण कधी कधी खूप अशी गर्दी असते त्यावेळेस मशीन कामाला लाटून तयार होऊन शेकून बाहेर पडत. हा याच्यामध्ये सगळ्या त्याच्यामध्ये खूप फास्ट होत फास्ट होत. अच्छा, बघा आमच्या साखरवाडीची कमाल टेक्नॉलॉजी बघा साखरवाडीची, कारण ते पब्लिकच एवढं येतं जेवायला, त्याच्यामुळे लाखाच्या पुढे इथे पब्लिक असतं. याला टाइम नाही की याच वाजता आले तर इथे किचन चालू, कुणाला टाइम टेबल नाही, किचन चालू असतं. आणि 24 तासातून तुम्ही कधी सगळे जण उत्सुक असतात. पहाटे 4-5 आलं तरी घेऊ शकतो. जर 12च्या पुढे आमचं वेगळं आंघोळीचं सुद्धा कोणी जात नाही. हा, आंघोळ सुद्धा बघा इथे साखरवाडीला म्हणजे तुम्ही कधीही या, 24 तासामध्ये तुम्हाला इथे दर्शन करणे, राहण्याची सोयी, तुमची राहण्याची झोपण्याची सोय, पावसा पाण्याची कुठलीही अडचण नाही. तुम्हाला इथे कसलीच अडचण होत नाही, कारण असं मंदिर झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद महाराष्ट्रात भगवानगड आणि चाकरवाडी अन्नदानाचं महाराष्ट्रात नंबर 1 प्रसिद्ध नंबर 1 प्रसिद्ध चाकरवाडी आहे. असं दिवस अन्नदान कुठंच पाहिजे नाही. टायमिंग असतो, बाहेरचा टायमिंग असतो आपल्याला माहित नसतो. चाकरवाडीत
एवढं छोटस गाव असून एवढं प्रसिद्ध गाव झालेलं आहे चाकरवाडी, ते खूप आश्चर्याची गोष्ट आहे. यानंतर इथलचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी पण आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की वटपौर्णिमेच्या वेळेस तर इथे 100 ट्रॅक्टर बुंदी वगैरे लागते आणि अफाट असा प्रमाणात इथे प्रसाद बनवावा लागतो. तर त्यांनी पण त्याचं खूप असं अभिमानाने सांगितलं की चाकरवाडीमध्ये एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रसाद बनवायला भेटतो. यानंतर आम्ही परत इकडे आलो जिकडे या सगळ्या महिला स्वयंपाक करत होत्या त्यांच्याकडे आलो. नंतर आम्ही पण परत या सगळ्या महिलांकडे आलो ज्या इथे स्वयंपाक करत होत्या आणि थोड्या वेळासाठी आम्ही पण बसलो तिथे यांच्यासोबत मदतीला की आपलीही थोडीफार मदत लागावी. म्हणून आम्हालाही खूप छान वाटत होतं या सगळ्यांसोबत बसून थोड्याशा गप्पा मारत सगळ्यांचा विचार ऐकत आम्ही पोळ्या लाटायला थोडीशी सुरुवात केली. तर खूप छान पद्धतीने आम्हाला असं वाटलं की चला आपण चाकरवाडीला आलेलं चीज झालं. थोडंसं या सगळ्यांसोबत गप्पा मारताना आम्हाला एवढं छान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. प्रत्येकजण सांगत होतं की इथे दिवसभरात आम्हाला एवढं काम पडलं तरी अजिबात कंटाळा येत नाही, इथे ऊर्जाच भेटते देवाची. इथे खरंच दैवी शक्ती आहे, दैवी शक्तीच्या याच्यामध्ये आम्ही वावरतो. अन्नपूर्णा इथे निवास करते, कधीही अन्नाची कमी पडलेली असं होत नाही आणि प्रत्येक गोष्ट अचानक अशी वाढतच जाते. आणि जसे भक्त येतील तसं म्हणजे प्रत्येक भक्तांसाठी काहीतरी नवीन करण्यासाठी ह्या सगळ्या तत्पर उभ्या असतात. कोणत्याही भक्ताला इथे काहीही कमी पडत नाही आहे. ते राहण्याची खाण्याची कुणाला सोय नसेल इकडे कुठे जायची तर इथे झोपायची पण व्यवस्था केली जाते. बघा इथे असं मंदिर आहे की जिथे पार्किंगला सुद्धा तुम्हाला इथे 1 रुपया द्यावा लागत नाही. या आणि हे खरंच आपलं माहेर घर असल्यासारखं आहे की या इथे दर्शन घ्या, तुमची सगळी सोय पण लागते. मोजमाप कुठेच होत नाही की किती भक्त आले आणि किती भक्त गेले. ही चाकरवाडीची महिमा आहे. चाकरवाडीला प्रत्येक जणांनी एकदा तरी भेट द्या आणि पहा की खरोखरच भगवंत दिसेल तुम्हाला इथे चाकरवाडीमध्ये. यानंतर आम्ही महादेव महाराज ताते यांचे दर्शनही घेतले आणि समाधान वाटले खूप. चाकरवाडीला आलेलो, चाकरवाडीला येऊन आमचे भाग्य समजायचे की एवढे सुंदर दर्शन झाले. त्यांचे दर्शन होणे म्हणजे आमच्यासाठी भाग्यच आहे. यानंतर आम्हाला आईसाहेबांचेही दर्शनाचा लाभ मिळाला. यानंतर आईसाहेबांचेही दर्शन आम्हाला घ्यायचा लाभ भेटला. त्यांचे दर्शन म्हणजे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट होती. खूप भाग्य आमचे थोर की आम्ही आलो आणि आम्हाला महादेव महाराजांचे आईसाहेबांचे दर्शन लाभले. त्याच्यामुळे आम्ही आज खूप आनंदी होतो. महाराजांनी सांगितलं की ते इतके भक्त येतात आणि ते सगळे भक्त तिकडे दर्शन घेतात, तिकडे प्रसादाला येतात. त्याच्यामुळे त्यांनाही खूप छान वाटतं. तर ही एक दैवी महिमा आहे आणि अन्नपूर्णा इथे वास करते, रिद्धिसिद्धी वास करते. इतके भक्त येतात त्याच्यामुळे कंटिन्यू चालू असतं. तर मी म्हणेल ना की या महादेव महाराज आईसाहेब यांच्यामुळे तर अजून चाकरवाडी ही आपली अजून नावारूपास आलेली आहे. आणि दैवी शक्ती इथे अफाट दैवी शक्ती असल्यामुळे प्रत्येक भाविक भक्तांनी चाकरवाडीचे दर्शन एकदा तरी घेतलं पाहिजे आणि त्यांना समजेल की महाराष्ट्रातलं एवढं मोठं दैवत आपल्या चाकरवाडीमध्ये आहे. यानंतर आईसाहेबांनी आम्हाला शाल श्रीफल देऊन आमचा सत्कारही केला. तर आम्हाला खूप कौतुक वाटलं, जसं की आम्ही माहेरीच आलेलो आहोत आणि माहेरून आम्ही चाललेलो आहोत असं त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. तर आम्ही खूप भाग्यवान आहोत, खरंच भाग्यवान आहोत. असा आहे आमचा महिमा चाकरवाडीचा. चाकरवाडीचं हा पूर्ण दर्शन आमचं खूप छान झालं आणि आमचा दिवस आजचा खूप छान गेला.